नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेशको ट्युटोरियल्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या मराठी विषयातील एक सुंदर कविता शिकणार आहोत। कवितेचे नाव आहे रोज मातीत आणि कवित्रीचे नाव आहे कल्पना दुधाळ। प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने काळ्या मातीमध्ये म्हणजेच शेतामध्ये हिरवेगार पीक पिकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्त्रियांना कशा प्रकारे कष्ट करावे लागतात, तसेच स्त्रियांच्या जीवनात येणारे विविध संकट व दुःख यांचे वर्णन केले आहे। प्रथम इथे मी संपूर्ण कविता वाचणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे। ओके, तर चला तर मग सुरुवात करूया। कवितेचे नाव आहे रोज मातीत। सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते। काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते। घरदाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते। कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते। खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात कवितेच्या पहिल्या ओळीपासून। सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते। या कवितेच्या पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे की जेव्हा शेतकरी महिला ओळीमध्ये वाफ्यावर कांद्यांची रोपं लावत आहे तेव्हा ती म्हणते की मी कांद्यांची रोपं न लावता जणू माझा स्वतःचा जीवच लावत आहे। तो फर्स्ट स्टांजा में यह बताया गया है कि वुमन फार्मर जब अनियन की प्लांटेशन खेत में कर रही होती है तो वह प्लांटेशन नहीं खुद की जैसे जी जान उसमें लगा रही है। पुढची ओळ। काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। विद्यार्थी मित्रांनो, आता या दुसऱ्या चरणात काय दिलं आहे ते समजून घेऊया। प्रथम गोंदणे या शब्दाचा अर्थ समजून घेऊया। तर फार पूर्वीपासून भारतीय संस्कृतीमध्ये प्रथा होती की स्त्रिया आपल्या हातावर कपाळावर गोंदून घेत असत, त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अजून भर पडत असे। त्याचप्रमाणे जेव्हा शेतकरी महिला दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करते तेव्हा कुठे शेतात गोंदण्याच्या नक्षीसारखी हिरवाई फुलते, किंवा आपण म्हणू शकतो की जेव्हा शेतकरी महिला अहोरात्र शेतात मेहनत करत असल्यामुळे काळ्या मातीमध्ये पिकांचे हिरवेगार अंकुर फुटू लागतात तेव्हा काळ्या आईला म्हणजेच भूमीला गोंदले आहे असे वाटते। इस स्टांजा में फर्स्ट हम लोग गोंदने इस वर्ड का मतलब समझ लेते हैं। गोंदने मतलब टैटू निकालना। बहुत सालों से भारतीय संस्कृति में बहुत सी महिलाएं अपनी खूबसूरती को और बढ़ावा देने के लिए अपने फॉरहेड या हाथों पर टैटू निकाला करती थी। इससे उनकी सुंदरता या खूबसूरती और बढ़ जाती थी। उसी तरह वुमन फार्मर दिन रात खेतों में हार्डवर्क करती है, मेहनत करती है, तभी खेतों में टैटू निकाला हुआ जैसे खूबसूरत डिजाइन जैसी ग्रीनरी चारों तरफ खिलती हुई दिखती है। पुढची ओळ। रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, म्हणजेच शेतकरी स्त्री रोज श्रम करून सर्वस्व अर्पण करण्यातच ती तिचा आनंद मानत आहे। मतलब इसी प्रकार से वुमन फार्मर दिन रात एक करके अपनी पूरी जी जान खेतों में लगाने में ही खुशी मान रही है। पुढची ओळ। फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते। घरदाराला तोरण बांधते, रोज मातीत मी ग नांदते
बाई नांदते. पुढे कवयित्री म्हणतात की शेतामध्ये येणारी सोन्यासारखी पिवळी धम्मक झेंडूची ती फुले तोडून आपल्या संसाराला हातभार लावत आहे. ती फुले येण्यासाठी शेतकरी स्त्रीने तिचा देह झिजवलेला आहे. ती खूप कष्ट करत आहे आणि खूप कष्ट व मेहनत घेऊन आपल्या फुलांचा स्वतःच्या घराला तोरण बांधून विविध सण साजरे करून तिचे जीवन आनंदाने घालवत आहे. इस स्ट्रांजा में पोएटेस यह कहती है कि खेतों में आने वाली गेंदे के फूल तोड़ के वह अपना घर बसेरा चला रही है. वह फूल खेतों में खिलने के लिए उस वुमन फार्मर ने अपनी पूरी मेहनत उसमें लगा दी है. बहुत सारी मेहनत और कठिनाइयों का सामना करके आए हुए फूलों से अपने घर को सजा रही है और इसी में वह अपनी खुशी मान रही है. पुढची ओळ. ऊस लावते बेण दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. या ओळीमध्ये प्रथम बेण म्हणजे काय या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. बेण म्हणजेच शेतामध्ये ऊसाची लागवड करण्याकरता प्रथम ऊसाचे जे छोटे छोटे तुकडे करावे लागतात त्या तुकड्यांना बेण असे म्हणतात. तर कवयित्री पुढे म्हणतात की हे बेण संपूर्ण शेतामध्ये ओळीनुसार रांगेत लावावे लागते. त्यानंतर चिखल पाण्यामध्ये उभे राहून ते बेण मातीत दाबावे लागतात. हे सर्व करत असताना शेतकरी स्त्रीला तिचे जीवन कधीच स्वच्छंदपणे जगता येत नाही. तसेच मनामध्ये अनेक इच्छा असूनही आपल्या ओढग्रस्त संसाराला चालवण्यासाठी त्या सर्व इच्छांना मारून तिला शेतातील हे काम पूर्ण करावे लागते. इस स्ट्रांजा में फर्स्ट बेन मतलब क्या है यह समझ लेते हैं. बेन मतलब खेतों में जब शुगर केन की या गन्ने की प्लांटेशन की जाती है तो उससे पहले उसके छोटे छोटे टुकड़े करने पड़ते हैं, उसे बेन कहते हैं. तो आगे पोएटिस यह कहती है कि यह गन्ने के छोटे टुकड़े पूरी लाइन से कीचड़ में खड़े रह के मिट्टी के अंदर बोना पड़ता है. ये सब करते वक्त उस वुमन फार्मर को उसकी अपनी मनचाही जिंदगी जीने के लिए नहीं मिल सकता. उसके मन में ऐसे बहुत सारे अरमानों को दबा के खेतों का काम पूरा करना ही पड़ता है. पुढची ओळ. कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. कवयित्री म्हणतात की इथे शेतकरी स्त्री आपल्या शेतातील मातीत रोज राब राब राबून एक एक गोष्ट जोडून ती तिचा संसार सांधत आहे आणि उभा करत आहे आणि यातच ती नांदत आहे. इथे सांधणे म्हणजे जोडणे. इस स्ट्रांजा में पोएटेस कहती है कि अपना घर संसार चलाने के लिए वह एक एक चीज़ों को जोड़कर बड़ी मेहनत और लगन के साथ खेतों में काम कर रही है और इसी में वह अपनी खुशी मान रही है. पुढची ओळ. उन्हा तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. इथे शेवटच्या चरणात कवयित्री म्हणतात की आपल्या शेतामध्ये डौलदार पीक पाहण्यासाठी शेतकरी स्त्रीला उन्हातान्हाची पर्वा न करता सतत कष्ट करावे लागते. तेव्हाच कुठे शेतामध्ये चांगले पीक येऊन संसाराचा गाडा चालवला जातो. कवयित्री म्हणतात की शेतकरी स्त्रीने घेतलेल्या अतोनात कष्टानंतरच हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात तिच्या शेतात हिरवगार पीक येतं. पुढे कवयित्री म्हणतात की शेतामध्ये असणाऱ्या खोल विहिरीमधून हाताने पाणी शेंदून किंवा काढून तिला सरी वाफ्यांना गुराढोरांना पाणी द्यावे लागते. सकाळी उठल्यापासून घरातील सर्व कामे उरकून शेतावरील सर्व कामे करण्यासाठी शेतावर जावे लागते. तिचे संपूर्ण जगणे यातच जात आहे म्हणून ती रोज या मातीतच नांदत आहे असे वाटते. यहाँ पे पोएटिस कहती है कि अपने खेतों में चारों तरफ हरियाली देखने के लिए उसे धूप प्यास की परवाह करे बगैर मेहनत करनी ही पड़ती है. आगे पोएटिस कहती है कि इतनी कड़ी मेहनत लेने के बाद ही उसे अपने खेत में हरियाली दिखाई देती है. आगे पोएटिस कहती है कि
खेत में के कुएं से पानी निकालकर उसे खेतों में और अपने जानवरों को पानी देना पड़ता है। सुबह जल्दी उठकर घर के सब काम कर कर खेत के सब काम करने के लिए खेतों पर जाना पड़ता है। उसकी यह सारी कामों में ही पूरी जिंदगी गुजर रही है, इसलिए उसे इसी मिट्टी में जी जान लगा के खुश रहना पसंद है। रोज मातीत या कवितेचे प्रश्नोत्तर असलेल्या पुढील व्हिडिओसाठी जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.